नमस्कार. नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेस्टॉरंटमध्ये जाऊन खायला कोणाकोणाला आवडतं? आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी. आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला. त्याच्यासाठी साहित्य पाहूया. इथे मी 1/2 किलो पनीर घेतलंय. ते असं क्यूबमध्ये कापून घेतलंय. वाटणासाठी इथे 2 टोमॅटो मध्यम आकाराचे घेतले, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची, 1 चमचा धणे, अर्धा छोटा चमचा जिरे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 8 ते 10 काजू गरम पाण्यात भिजवून घेतले 15-20 मिनिटासाठी. फोडणीसाठी मी इथे घेतलंय अर्धा चमचा जिरे, 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतले. थोडंसं दालचिनी, 1 बडी वेलची, तमालपत्र आणि 2 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतले. तसेच अर्धा चमचा कसुरी मेथी ही मलाई घेतले, म्हणजे घरचीच साय आहे गार्निशिंगसाठी. कोथिंबीर, गरम मसाला, हळद, मीठ, साखर, बटर आणि फोडणीसाठी तेल. सगळ्यात आधी आपण हे वाटण करून घेऊया. इथे आपलं वाटण तयार आहे. आता हे पनीरचे तुकडे आपण याच्यामध्ये परतवून घेऊया, जेणेकरून ते ग्रेव्हीमध्ये गेले की कुस्करणार नाहीत. त्याच्यासाठी मी तव्यामध्ये टाकते 2 चमचे तेल. तेल थोडंसं गरम होऊ दे. तेल गरम झालंय. आता टाकते थोडं 1 चमचाभर बटर. गॅस मध्यम ठेवलाय. बटर मेल्ट झाल्याबरोबर हे पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आणि त्याच्यावर थोडंसं हे लाल तिखट टाकायचं आपल्याला आणि मीठ. इथे 2-3 मिनिटं झाले. पनीर छान असं भाजलं गेलंय. गॅस बंद करते. थोडासा हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय. हे मी आता बाउलमध्ये काढून घेते. आपलं पनीर सॉटे करून झालंय. आता आपण ग्रेव्ही करायला सुरुवात करूया. इथे पॅन ठेवलाय गरम व्हायला. ह्याच्यामध्ये घालते 2 ते 3 चमचे तेल. तेल थोडं गरम होऊ दे. तेल गरम झालंय. आता त्याच्यामध्ये घालूया बटर. गॅस मध्यम आहे. बटर वितळलंय. त्याच्यामध्ये घालूया जिरं, तमालपत्र, दालचिनी आणि वेलची. थोडंसं हलवून घेते. जिरं छान तडतडलंय. आता लसूण आणि मिरची घालूया. लसूण झालाय. कांदा घालते. कांद्यावर घालते हळद आणि थोडंसं मीठ. छान मिक्स करायचंय. 4-5 मिनिटांनंतर आपला कांदा असा छान झालाय. आता याच्यामध्ये घालूया आपण मिरची पावडर. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घाला. परतवून घेते. हे छान मिक्स झालंय. आता त्याच्यामध्ये घालूया वाटण. हे वाटण आपल्याला कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. इथे आपलं वाटण छान परतून झालंय. सगळा कच्चेपणा निघून गेलाय. त्यासाठी मला इथे 10 ते 12 मिनिटं लागली आहेत मध्यम गॅसवर, मध्यम टू स्लो गॅसवर. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत गरम पाणी, कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी. सो छान मिक्स करून घ्यायचंय. गॅस फास्ट केला तरी चालेल. आता हे पाणी घालून छान उकळी आली आहे. ही अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता मी याच्यामध्ये घालते गरम मसाला, थोडीशी साखर, अगदी 4 दाणे, कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर. छान मिक्स करायचंय आणि याच्यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवणार आहोत. 2 मिनिटं झाले. आपली ग्रेव्ही खूप छान शिजली आहे. त्याच्यामध्ये आता आपण पनीर घालूया. कोथिंबीर, बटर घालूया 2 चमचे. थोडं मिक्स करून घेऊया. हलक्या हाताने मिक्स करायचंय आणि थोडीशी मलाई.
छान मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एखादा मिनिट झाकण ठेवूया. खूप छान कलर आलाय. आपला बटर पनीर मसाला तयार आहे. मी आता तो सर्व करून घेते. तर असा हा रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत असा पनीर बटर मसाला तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नेत्राज किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.